देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज, योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज, योगीराज सद्गुरु किसनगिरी बाबा, गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य सद्गुरु महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबा, माझे सद्गुरु महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज आदी करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात करूया। कीर्तन निरूपणासाठी आपल्या समोर गायलेला जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा कालापर प्रकरणातील एक गवळण आहे। तुकोबरायांनी या गवळणीच्या माध्यमातून एका अशा गवळणीचं वर्णन केलं की जी भगवान परमात्म्याच्या प्रेमामध्ये स्वतःचा देहभान विसरलेली आहे। तुकोबराय सांगतात, कोणी एक नारी गवळण ज्या वेळेला भगवान परमात्म्यानं तिच्या चित्ताचं आकर्षण केलं, नेत्रांनी पाहिलेलं स्वरूप तिच्या अंतकरणामध्ये असं त्या ठिकाणी बसलं की ती भगवान परमात्म्याला क्षणभर सुद्धा ती विसरू शकत नाही। आणि मग तिची जी परमार्थातली जी अवस्था आहे ती अलौकिक आहे आणि आता ती लोकांच्या बोलण्याकडं काय म्हणतील याच्याकडे लक्ष देत नाही, अशा अवस्थेचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलंय। विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी ही गवळण मी का निवडली त्याचं कारण आहे, आमचे वैकुंठवासी मोहिते महाराजांना पाहिलं आणि खऱ्या अर्थानं मला आमच्या नानांची आठवण झाली। शिवाजी महाराज मलिक यांनी अनेक वर्ष या ठिकाणी व्यासपीठ चालवलं बाबांनी त्यांनी, आणि त्यांनी मला ही पहिली गवळण शिकवली होती बघा। ही एक अवस्थेची वर्णन आहे। परमार्थ करायचं कशासाठी, नामस्मरण कशासाठी, तर एक अवस्था प्राप्त झाली पाहिजे। आपण जे काही करतो आहे त्याचं ध्येय काय आहे, त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी हळूहळू एका पावलानं परमार्थ क्षेत्रामध्ये प्रवास करावा लागतो। एकाएकी बदल नको, नाही तर मग गावातला काला झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी कालपर्यंत लोकांचे स्टॅटर चोरीत होता, गावामध्ये काला झाला आणि लगेच कपडे बदलले, गंध लावला आणि लगेच माळी वगैरे घातल्या गळ्यामध्ये, कोणी आलं का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। लोक शंका घेतात दाल में कुछ काला आहे। त्याच्यापेक्षा हा जो प्रवास आहे, हा प्रवास कसा सांगितलाय, हळूहळू ढाळे ढाळे केतुलीने एक वेळे मार्गाची निबळे निशित ठाके। भगवान परमात्मा सांगतात, उपलवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगी। पिकलेला आंबा पक्षानं पाहिला आणि माणसानं पाहिला, अगोदर कोण जाणार त्याच्याजवळ, अगोदर कोण जाणार, पक्षी जाणार। त्याला पंख दिले भगवान परमात्म्याने, जसा उडाला तसा गेला। मग माणसाला जाताच येणार नाही का? ज्ञानोबरायांना प्रश्न विचारला, ज्ञानोबरायांनी त्याचं उत्तर दिलं। ज्ञानोबराय सांगतात, जाता येईल पण प्रक्रियेनं, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एक वेळे मार्गाची निबळे निश्चित ठाके। ही एक प्रक्रिया आहे, अखंड ही चालू ठेवावी लागते। बघा, कृष्ण कन्हैयाच्या चरित्रामध्ये एक राधा नाव आलं बघा। राधा के बिना श्यामादा, राधा के बिना श्यामादा, कहते राधा श्याम, जन्म जन्म के भाग जगा देख राधा का नाम। राधे शिवाय भगवान परमात्म्याचं चरित्र अपूर्ण आहे। मग राधा म्हणजे कोण? राधा जर आपल्याला आयुष्यभर समजलीच नाही तर राधा म्हणजे कोण? आपली राधा वेगळी। आपली राधा कोणती सांगू का? राधे चाल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून, इतक्यापर्यंत मर्यादित राधा नाही। मग राधा राणी कोण आहे? राधा नाव उलट केल्यानंतर त्याचा अर्थ निघतो बघा।
राधाना उलट करा, काय झालं? धारा. भगवान परमात्म्यापर्यंत अखंड वाहणारी जी धारा आहे तिचं नाव राधा आहे. आणि एका दिवशी प्रक्रिया नाही घडत, हळूहळू प्रत्येक क्षणाला नामस्मरण करत राहायचं, त्याच्या चिंतनामध्ये राहायचं. सततम कीर्तयन्तो मायतन्तश्च दृढव्रता, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सतत 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 त्या भगवान परमात्म्याचं जर स्वरूप आम्ही आठवत असू, आम्ही परमात्म्याचं नामचिंतन आठवत असू, तर एक दिवस अशी प्रक्रिया घडेल की तो भगवान परमात्म्याला, त्या भगवंताचा आम्हाला सर्वत्र भगवत दर्शन होईल. बरा एक आहे स्वप्नामध्ये भगवत दर्शन. कधी कधी भगवान परमात्मा स्वप्नात येतो, भाग्याचं लक्षण आहे. देव स्वप्नात येऊ द्या, नाही तर जागृतीत त्याची आठवण येऊ द्या, नाही तर त्या ठिकाणी एखाद्याच्या अंत्यविधीच्या वेळेला त्याची आठवण येऊ द्या, तरी भगवान परमात्म्याचं जे दर्शन आहे ते कसं सांगितलेलं आहे? पवित्र आहे महाराज, मंगलमयच आहे तो. मग तो स्वप्नात आला तरी स्वप्नात त्याला म्हणतात स्वप्नातलं भगवत दर्शन. एक आहे जागृती अवस्थेमध्ये त्या भगवंताचं दर्शन, आणि एक आहे सर्वत्र भगवत दर्शन. सर्वत्र म्हणजे जे जे दिसेल, जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. बघा नाथ महाराजांच्या काळामध्ये एक त्या ठिकाणी दंडवत स्वामी होते. बघा नाथ महाराजांचा जो कालखंड आहे 15व्या शतकात, त्या 15व्या शतकामध्ये एक दंडवत स्वामी नावाचे महात्मे होते पैठण क्षेत्रामध्ये, की ज्यांनी नाथ महाराजांनी स्वतःच्या हाताने त्यांना समाधी दिली. नंतर या दंडवत स्वामींचा नियम असा होता, समोरून कुत्रा जरी आलं तर त्याला काय घालायचा? दंडवत घालायचा. माणूस आला दंडवत, स्त्री आली दंडवत, कोणी आलं, लहान लेकरू जरी आलं तर त्याला तरी काय? याला काय म्हणतात या अवस्थेला? सर्वत्र भगवत दर्शन. आणि अशी अवस्था कृष्ण कन्हैयाच्या चिंतनामध्ये राहिलेल्या त्या गोपींना त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून त्यांचं जे जीवनचरित्र आहे ते अजरामर आहे. असे अनंत पिढ्या जातील, नवे नवे चंद्र सूर्यही जातील, परंतु त्या गवळणींचं जे चरित्र आहे ते अमर राहील महाराज. कारण त्या गोपिकांनी, त्या गवळणींनी भगवान परमात्म्यावरती तेवढं काय केलं? प्रेम केलं महाराज. कारण प्रेमाचा भुकेला असलेला भगवान परमात्मा आहे. भगवंत कशा? भगवान परमात्मा. मग तुम्ही आपण त्याच्यावरती जेवढं प्रेम करू, परमार्थ करायचा, सप्ताह करायचा, म्हणजे काय करायचं बरं? काय करायचं? तर त्याच्यावरती प्रेम करायचं महाराज. आज या मंडळीचं जसं प्रेम हनुमंतरायावरती, बघा हनुमंतराय यशाची दैवत आहे. हनुमंत यशे थोरविला मारुती, यश नावाचा गुण हनुमंतरायाकडे देऊन टाकला भगवान परमात्म्यानं. लंका बिभीषणाला देऊन टाकली, यश नावाचा गुण हनुमंतरायाला देऊन टाकला. आणि त्या हनुमंतराय हे ग्रामदैवत आहे. हनुमंतरायाची जो उपासना करेल, साधना करेल, या ठिकाणी हनुमंतरायाची उपासना करणारी मंडळी आहे. आदरणीय माझ्यापेक्षा 1000 पटीनं ज्यांची त्या ठिकाणी साधना नामस्मरणाची झाली असेल, चिंतनाची झाली असेल, ते संजू बाबा या मंदिरामध्ये सगळी व्यवस्था ते बघतात, पूजेचं काम ते बघतात. आणि इथलची जी मंडळी आहे पूजेसाठी उत्कृष्ट प्रकारचं पूजन करून, नामस्मरण करून, रोज नित्यनेमान आरती आहे. आणि ते मामांची आरती ते मी त्या एखाद्या वेळेला मोबाईलवर ऐकत राहतो. अहो आमच्यासारख्या कीर्तनकारांचं किती पाठांतर आहे, या मंडळीचं एवढं संस्कृत श्लोक त्या ठिकाणी पाठांतर आहे, आरत्या सगळ्या पाठांतर आहे. आणि मग एक हनुमंतरायाच्या या प्रांगणामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेली आहे. भगवान भोलेबाबाचं शिवालय या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. बघा मी 2-3 तत्व आपल्या समोर मांडणार आहे. एक तत्व आहे श्रीराम तत्व. आता श्रीराम नवमी ते हनुमंतरायाची जयंती या निमित्तानंच हा कार्यक्रम आहे. हनुमंतरायाच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. पण याच आठवड्यामध्ये प्रभू रामचंद्रजी सुद्धा प्रगट झाले ना. प्रभू रामचंद्रजी प्रगट झाले, लगेच हनुमंतराय सुद्धा प्रगट झाले. आता या दोघांची जी सांगड आहे महाराज, हनुमंतराय कोण आहे? भगवान शिवाचा अवतार आहे. भगवान शिव तत्व आहे.
आणि शिव तत्व विष्णू तत्वापासून दूर राहू शकत नाही. एकमेकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई शिवारामा नाही भेद. काय भेद आहे महाराज? तुका म्हणे हरिहरा एक वेलांटीचा फेरा. एक वेलांटीचा फेरा आहे, परंतु शिव तत्व प्रभू रामचंद्रजीच्या तत्वापासून म्हणजे विष्णू तत्वापासून दूर राहू शकत नाही, आणि राम तत्व शिव तत्वापासून दूर राहू शकत नाही. भगवान महादेवानं हलाल विष प्यालं. हलाल विष म्हणजे ते विष जर पृथ्वीवर पडलं असतं तर इथं काहीच उगवलं नसतं, जीवसृष्टी सुद्धा निर्माण झाली नसती. असं हलाल असणारं विष पृथ्वीवर पडलं नाही. मग काय केलं भगवान शंकरानं? प्राशन करून टाकलं, म्हणजे कंठ झाला निळा. भगवान शंकराला विचारलं, का हो तुम्ही हे विष पिऊन का टाकलं नाही, आतमध्ये पोटात का घेतलं नाही? त्यावेळेला भगवान शंकरांनी उत्तर दिलं की माझ्या हृदयामध्ये माझे विष्णू परमात्मा आहे, आणि विष्णू परमात्मा भगवान शंकराच्या हृदयात, प्रभू रामचंद्रजी भगवान शंकराच्या हृदयात, आणि श्रीरामाच्या हृदयामध्ये कोण? भगवान महादेव. म्हणजे एकाचे हृदयी जसं गोडी साखरेच्या ठाई दोघे देव एक पायी. एकच आहे शिव तत्व. प्रभू रामचंद्रच्या हृदयामध्ये भगवान शिवाय, शंकराच्या हृदयामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजी आहे. म्हणजे विष्णू तत्व शिव तत्व अनंत अवतार घेतं बघा. एक आहे ब्रह्मतत्व. ब्रह्मतत्व म्हणजे एक ब्रह्मतत्व, निर्गुण निराकार ब्रह्मतत्व, ते सगुण साकार होतं. आणि अनेक अवतार भगवान शिवाचे आहे, शिवतत्वाचे आहे, आणि अनेक अवतार भगवान विष्णू तत्वाचे सुद्धा आहे. त्याच्याच त्या विष्णू तत्वाचाच एक राम अवतार आहे. राम अवतार म्हणजे राम हा शब्द काय शिकवतो? आनंद. राम म्हणजे आनंद. राम प्रभूचं नामकरण विधी होतानाच असं सांगितलं होतं की सगळ्या जगताला योगी जपी तपी संन्यासी अनुष्ठानी सर्वांना आनंद देण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे त्याचं नाव श्री राम आहे. आनंद देणारं तत्व आहे. आणि तुम्हाला मला आपल्याला कशाची अपेक्षा आहे? सर्वांना, तुम्हाला मला, कोणाला कथाकार असेल, कीर्तनकार असेल, उद्योग व्यावसायिक असेल, राजकारणी असेल, सर्वांना कशाची अपेक्षा आहे बाबा? कशाची अपेक्षा आहे सर्वांना? आनंद या जीवनाचा सुगंधा परिदवळावा, ए पाव्यातला सूर जैसा ओटातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. मला वावा म्हणत विठ्ठल विठ्ठल. गोड साऊंड सिस्टीम आहे, गोड मृदंग आहे, गोड हार्मोनियम आहे, आणि गायक मंडळी सगळी चांगली उत्कृष्ट आहे महाराज. आनंदाची अपेक्षा प्रत्येकाला आहे, म्हणून श्रीरामाचं चिंतन असावं. आणि शिव तत्व जे आहे ते कल्याणकारक आहे. आपण सर्वांनी ऐकलं, एक लोटा जल, एक लोटा जल सारी समस्या का हल. बरोबर आहे महाराज. का? भगवान शंकराची जो मनापासून आराधना करील ते भगवान शंकर आहे महाराज. ते दैवत कसं माहितीये का? भोळ. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. भगवान शिव भोळ दैवत आहे, आणि भगवान शिवाचाच एक अवतार म्हणजे हनुमंत आहे. विठ्ठल हनुमंतरायांचं काय विशेष आहे महाराज? मनोजवम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, वातात्मजं वानरयूथ मुख्यम, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजय म्हणजे ज्यांनी मनावरती ताबा मिळवलेला आहे.
ज्यांनी इंद्रियावरती ताबा मिळवलेला आहे, सर्व प्रकारच्या अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तोरे पासा, सदा रहो रघुपती के दासा. अष्टसिद्धी ज्यांच्या घरी, म्हणजे ज्यांच्याकडे अष्टसिद्धी आहे, ज्यांच्याकडे यश नावाचा गुण आहे आणि ज्यांनी इंद्रियावरती ताबा मिळवलेला आहे, अशा हनुमंतरायाची जी साधना, जो साधना करेल तो जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी सुरू असलेला हा ज्ञान यज्ञ सोहळा गेल्या अनेक वर्षापासून परंपरेचा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. तसं भानसिवर हे गाव खूप मोठं आहे, गावात अनेक सप्ते असतात. राम जन्माचा सुद्धा राम मंदिरामध्ये मोठा सप्ताह असतो आणि हनुमंतरायाच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सुरू असलेला हा ज्ञान यज्ञ सोहळा, मी एवढा मोठा माझा अधिकार नाही की मी तुमच्या समोर उभा राहून ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या, कारण माझ्यापेक्षा अनंत पटीनं तुमची सेवा मोठी आहे आणि ती महत्वाची आहे. परंतु सेवके करावे सांगितले काम, जसं सद्गुरू गंगागिरी महाराजांनी कार्य सोपून दिलं की तुम्ही नामस्मरण करा. गंगागिरी महाराजांचा, किसनगिरी बाबांचा, भास्करगिरी बाबांचा, सद्गुरू रामगिरी महाराजांचा विचार जगामध्ये त्या ठिकाणी तुम्ही सांगा. तुकाराम महाराजांचे विचार, नाथबाबांचे विचार, त्या माध्यमातून तुमच्या समोर या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित होण्याचा योग समस्त भजनी मंडळी आणि ट्रस्टी मंडळी, या ठिकाणी सप्ताह कमिटीतील सर्व मंडळी असतील, आमचे चंद्रकांत भाऊ असतील, त्याचबरोबर आमचे भास्कर अण्णा असतील, त्याचबरोबर आमचे मामा आदरणीय बनगे मामा असतील, सर्व सप्ताह कमिटी आणि सर्वांकडून माझ्यापर्यंत सेवेचा आलेला हा योग. सेवेसाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची एक गवळण निवडलेली आहे. आता या गवळणी अलौकिक आहे, तुकोबरांचे शब्दच अलौकिक आहे. ते काय आमच्यासारखे कथाकाराचे कीर्तनकाराचे शब्द नाही. मग हे शब्द कुणाचे आहे? हे शब्द महाराज, हे शब्द आहे ज्येष्ठांचे आणि श्रेष्ठांचे संतांचे शब्द आहे, ज्यांच्या वाणीमध्ये ताकद निर्माण झालेली आहे, साधनेची ताकद आहे. बघा कबीर महाराज, एका गवळणींमध्ये जसं प्रेम निर्माण झालेलं आहे भगवान परमात्म्याविषयी. कबीर महाराजांना काही गवळणी भेटल्या, एकदा काही लोक भेटले, महाराज काय तुमचे अभंग आहे, काय तुमचे दोहे आहे. त्या वेळेला कबीर महाराजांनी सांगितलं, अरे कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. कबीर कबीर क्या, काय म्हणता, का माझी प्रशंसा करता? तुम्हाला जर खरं प्रेम भगवान परमात्म्यावरती कसं करावं हे जर पाहायचं असेल तर जाओ जमुना के तीर, जमुना माईच्या तीरावरती जा. एका एका गवळणीच्या प्रेमामध्ये कोट्यावधी कबीर वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. तसं परमार्थ क्षेत्रामध्ये आपण परमार्थ करतो, यात नवल नाही महाराज. अनेक लोक आहे आपल्यापेक्षा कितीतरी साधना संपन्न आणि त्या ठिकाणी टोकाचा परमार्थ करणारी मंडळी आहे. आणि म्हणून आमच्यासारखे कीर्तनकार तर काहीच नाही महाराज. तुमच्यासारखी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी परमार्थ टिकून ठेवला आणि अविरतपणे हनुमंतरायाच्या सेवेमध्ये आपल्याला मिळालेला जो नरदे आहे, या नरदेयानं आपण नामस्मरण करतो, हे आपलं विशेष आहे. आणि त्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह भगवान हनुमंतरायाच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं आज काल्याचा प्रसंग आहे. आणि बघा अखंड हरिनाम सप्ताह असल्यानंतर पहिला जो दिवस आहे तो नामपर प्रकरणातील अभंग असावा. मध्ये मग वैराग्य, भक्ती, ज्ञान याच्यावरती बोलावं, संतपर बोलावं. सातवा जो दिवस तो जागराचा दिवस, रात्री जागर होता अखंड हरिनाम सप्ताह. जागराच्या दिवशी मागणी करावी. ज्यांनी सेवा केली, ज्यांनी काम केलं त्यांना मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. ज्यांनी सेवा केली या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये, कुणी स्वयंपाकाची सेवा केली असेल, कुणी या ठिकाणी झाडून घेण्याची सेवा केली असेल, कुणी रांगोळी काढली असेल, कुणी या ठिकाणी वारकऱ्यांना जेवण घातलं असेल, भोजन घातलं असेल, कुणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण केलं असेल, कुणी पूजन केलं असेल, जागा स्वच्छ केली असेल. महाराज या सगळ्यांचा अधिकार आहे. सर्वांना मागणीचा अधिकार प्राप्त होतो सप्ताहाच्या 7व्या दिवशी. तो मागणी होऊन गेली. काय मागावं हे महाराजांनी रात्री सांगितलं असेल. कीर्तन झालं ना रात्री, पण वादळ होत.
कीर्तनामध्ये काय मागावं, कोणाला मागावं, समर्थ कोण आहे. आणि काल्याच्या दिवशी मात्र चरित्र ते उच्चारावे. बघा, एक राम तत्व मी आपल्या समोर सांगितलं जे आनंद देणार आहे, एक शिव तत्व मी आपल्या समोर सांगितलं जे कल्याण करणार आहे. आयुष्याचं जन्मोजन्मीचं कल्याण करून घ्यायचं असेल तर भगवान शंकराची उपासना करावी, आराधना करावी. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा पायाच भगवान शंकर आहे बरं का. ओम नमः शिवाय आदी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी. चरण रजवंधुरे त्यांचे चरण रजवंधुरे. शिवनाम शीतळमुखी सेविपका पडिया रे. दड 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 दुड 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 फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळमुखी सेविपका पड म्हणजे भगवान महादेव अगोदरचे वारकरी आणि त्यांनी चालू केलेली परंपरा. आणि त्याच परंपरेला आपण काय घेतलं, ज्ञानोबारांनी तीच परंपरा निवडली. बघा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत जमाचंद्रदायाचा मुख्य मध्ये बोध गोरक्षाची केला. गोरक्षवाला गैनीपती गैनी प्रसाद निवृत्त ज्ञान जेव्हा सार चोजविले. महाराज ज्ञानोबारांनी तीच परंपरा निवडली. पहिले वारकरी एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. अगोदर महादेव, भगवान महादेवापासून सगळ्या परंपरा चालत आल्या. आणि त्याच्यातलीच एक परंपरेचा भाग निवडला ज्ञानोबारायांनी. आणि मग ज्ञानोबारायांनी काय केलं, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. जनार्दन एकनाथ ध्वज दिला भागवत. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. जगद्गुरु श्री संत तुकोबराय कलश स्थानी ज्ञानोबरांनी पाया रचला का, भगवान महादेवानंच घालून दिलेली ही परंपरा आहे. आजही आपण पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण रोज जात नाही, पण जावं बरं का, मनानं जावं. एक ध्यानात घ्या आजच्या कीर्तनातून, पांडुरंगाच्या राऊळामध्ये मनानं जायचं. शरीरानं रोज जाऊ शकत नाही आपण, कारण आपण प्रापंचिक माणसं आहे. आपण का बैरागी नाही, आपण का संन्यासी नाही, आपण कोण आहे, प्रापंचिक माणसं आहोत. मनानं जायचं महाराज. रोज पहाटे 5 वाजता पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करायचं, चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, पायऱ्या चढत चढत जायचं, कानोपात्रेचं बारीनं दर्शन घ्यायचं आणि मग पांडुरंग परमात्म्याचं ते रूप निहाळायचं. रोज मनानं जावं, त्याला मानसिक पूजा असं म्हणायचं. पहाटे जर आपण त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर भगवान महादेवाला एक क्षणभर सुद्धा विष्णू परमात्म्याला सोडून करमत नाही. मला हे सांगायचंय, क्षणभर सुद्धा बाजूला राहू शकत नाही. आपण रोज पांडुरंगाला भेटत नाही. पांडुरंग परमात्म्याचा अवतार म्हणजे पुंडलिकाच्या भावार्था गोकुळूनी झाला येता. भगवान परमात्म्याचा जो अवतार आहे तोच पांडुरंग आहे. आणि मग त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी भगवान शिव रोज जातात. याच्या पुढे जाऊन सांगू का, कृष्ण अवतारामध्ये भगवान शंकर त्या ठिकाणी वेणू झाले. वेणू, भगवान परमात्म्याच्या हातामध्ये असलेला वेणू कोण आहे, तो भगवान शंकर आहे, भगवान शिव आहे. नंद बाबाच्या वाड्याच्या पाठीमाग त्या ठिकाणी एक वेणूचं रोप उतरलं. महाराज भगवान परमात्म्यानं हट्ट धरला. तो वेणू ज्या वेळेला मोठा झाला, मला वेणू पाहिजे, वेणू पाहिजे. त्याच्यापासून वेणू बनवला, त्या वेणूपासून वेणू बनवला. अनेक बासऱ्या, अनेक वेणू भगवान परमात्म्याला दाखवले, रंगीत संगीत सगळे, परंतु नाही, मला तो वेणू पाहिजे. त्याच्यापासून निर्माण केलेला जो वेणू आहे तो शिव तत्व आहे, भगवान शंकर आहे, ते भगवान महादेव आहे. आणि त्या भगवान महादेवाचा ज्यावेळेला वेणू म्हणून त्या ठिकाणी मुखाला भगवान परमात्मा लावतात, जणू काही एकमेकाचं चुंबन घेतात आणि आपल्या मुखातून भगवान परमात्मा त्या वेणूमध्ये अधरामृत ओततात. महाराज, हे एकमेकाचे हृदय आहे.
मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, वृंदावनी वेणुकवनाचा माय बाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय बाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय बाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय बाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे, गोवर्धनु गाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय बाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय बाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय बाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय बाजे, उच्च पसरोनी मयूर विराजे, 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 मज भासती पाहतिया नवराजे, मज भासती पाहतिया नवराजे, पाहती 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 पाहतिया नवराजे, वेणुकवनाचा माय बाजे, वेणुकवनाचा माय बाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय बाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय बाजे. कोण आहे हा वेणू? भगवान शंकर आहे, भगवान महादेव आहे महाराज. भगवान परमात्माच्या वेळेला वेणू वाजवतात. आदर दरे मोहन मुररे, मोहन मुरली पर ओट पे माया बिराजे, बाजे मुरलिया बाजे रे, बाजे रे मुरलिया बाजे. भगवान महादेव वेणू झाले. भगवान कृष्ण कन्हैयाला सोडून राहू शकत नाही, विष्णू तत्वाला ते तत्व सोडून राहू शकत नाही. मग असे भगवान शिव जे आहे ते शिव तत्व कल्याणकारक आहे. आणि एक आहे राम तत्व, आनंद देणारं तत्व. तुम्हाला आम्हाला आनंदाची अपेक्षा आहे. सर्वांनी आनंद मिळवण्यासाठी राम नामाचं स्मरण करा. माझ्या मनाचं नाही, माझ्याकडे पुरावा आहे. काय पुरावा? सुख घडो घडी वाढू लागे, पण कधी? मग राम नामे. मग शब्द वापरला बाबा तिथं. आता या मग शब्दावरती मी चिंतन केलं. महाराजांनी मग शब्द का वापरला असेल बरं? तर त्याचं कारण आहे, मग म्हणजे काय? सगळं झाल्यानंतर आता हा संसार पाहिला, इथले लोक पाहिले, इथलं राजकारण पाहिलं, इथल्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या, आणि आता माझं मन विटले हे चित्त प्रपंचापासून. आणि मग अशी अवस्था ज्या वेळेला झाली, मग आता मग राम नामे उपज यावडी, आणि मग सुख घडोघडी वाढू लागे. क्षणाक्षणाला सुख वाढण्याचं सामर्थ्य फक्त राम तत्वामध्ये आहे. आणि ते आनंद देणारं तत्व आहे, शिव तत्व कल्याणकारक आहे. आणि एक आहे कृष्ण तत्व, जे कृष्ण तत्व आकर्षण तत्व आहे. कृष्ण तत्व काय? आकर्षण करता आकर्षण. गवळणींचं काय केलं भगवान कृष्ण कन्हैयानं? बघा, आता कृष्ण या शब्दाची मी तुम्हाला एकदा व्याख्या सांगतो. कृष्ण म्हणजे व्याकरणानुसार विचार केला, मराठी व्याकरणानुसार, तर कृष्ण म्हणजे काळा. कृष्ण म्हणजे कोण? काळा. आपण म्हणत नाही, जुने माणसं म्हणतो त्याचा रंग कसा आहे? अरे त्याचा रंग कृष्ण वर्ण आहे. त्याचा रंग कसा आहे? कृष्ण वर्ण. म्हणजे काळा रंग हा आकर्षण करणारा आहे. म्हणून तर डॉक्टर मंडळी सांगतात उन्हाळ्यामध्ये कसे कपडे घातले पाहिजे. मामा, कसे कपडे घातले पाहिजे उन्हाळ्यात? पांढरे घातले पाहिजे की नाही? डॉक्टर लोक सांगतात, मी नाही. डॉक्टर लोक सांगतात उन्हाळ्यामध्ये पांढरे कपडे घातले पाहिजे. का बरं? त्यांना विचारलं का बरं उन्हाळ्यात पांढरे कपडे घातले पाहिजे? त्याचं कारण आहे, काळे कपडे जर घातले तर ऊन जास्त लागत. म्हणजे काळे कपडे काय करतात? उन्हाला आकर्षण करतात. तसा कृष्ण हा काळा आहे. कृष्ण म्हणजे कोण? कृष्ण वर्ण म्हणजे काळा रंग.
तो काळा रंग जसा आकर्षण करणार आहे तसा कृष्ण कन्हैया सुद्धा आकर्षण करणार आहे. म्हणून तर गवळणींचे गाराने हरिने हरिले माझे चित्ताचं आकर्षण केलं म्हणून तर गवळणींचे गाराने. हे गवळण म्हणते त्या हरीनं माझ्या चित्ताचं काय केलं? चित्त चोरीले नंदाची पोरी. नंदाच्या पोरानं चित्ताची चोरी केली. भगवान परमात्म्यानं चोरी केली, पण कशाची? चित्ताची चोरी केली भगवंतानं. आकर्षण तत्व आहे, आकर्षण करणारा कृष्ण कन्हैया आहे. बघा आमच्या मीराबाईच्या अंतकरणाचं सुद्धा काय केलं? मीराबाई महिला संत होऊन गेल्या. एक मीराबाई राजकन्या होती. त्या मीराबाईनं लहानपणी त्या ठिकाणी मीराबाईनं एक गर्दी पाहिली ना, आईला विचारलं, आई ओ मा, हे आई हे गर्दी कशाची? आईनं सांगितलं, मीराबाई वरात आहे. वरात म्हणजे वरात म्हणजे काय गाई? अगं ती नवरदेवाची आणि नवरीची असते ती वरात आहे. कुठे नवरदेव? तो काय घोड्यावर बसला, तो नवरदेव आहे. नवरी ती काय पालखीमध्ये बसली. त्यांची वरात चाललेली आहे. मीराबाईने एक मार्मिक प्रश्न विचारला आईला, आई माझा नवरदेव कुठे? आता लहान मुलीला काय सांगावं समजून? मग त्या ठिकाणी मीराबाईच्या आईनं एक मूर्ती घेतली कृष्ण कन्हैयाची, आणि ती मूर्ती भगवान कृष्ण कन्हैयाची मूर्ती मीराबाईच्या हातात दिली. आता भगवंताचं रूप आहे ते कसं आहे महाराज? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हास्य. कोटी चंद्राचं तेज एकत्रित केल्यानंतर जे तेज निर्माण होईल त्याच्यापेक्षा भगवान परमात्मा सुंदर आहे. आणि असं भगवंताचं ते रूप पाहिलं, ती मूर्ती पाहिली कृष्ण कन्हैयाची, आणि मीराबाई त्याच्याकडे पाहतच राहील. एकटक मीराबाईनं त्याच्याकडे पाहिलं, एवढं पाहिलं की तन मन धन अर्पण केलं महाराज. तन मन धन अर्पण केलं. मीराबाईनं काय करायचं? दरवाजा बंद करायचा आतून. भगवान परमात्म्याला आंघोळ घालायची, स्नान घालायची, लाली पावडर लावायची, आणि महाराज शृंगार करायची त्या देवाचा. कपडे वस्त्र परिधान करायची त्याला, आणि पायामध्ये स्वतःच्या घुंगरू बांधायची, त्या भगवान परमात्म्याला आवडन तसं नाचायची महाराज. घुंगरू बांध मीरा नाची रे, 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 घुंगरू बांध मीरा नाची रे. मन को अपनी नारायण की, मन को अपनी नारायण की, ओ भई अपनी नाची रे, घुंगरू बांध मीरा 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 नाची रे. पायामध्ये घुंगरू बांधून मीराबाईनं महाराज भगवान परमात्म्यासाठी नाचावं. एकटक त्या भगवान परमात्म्याकडे पाहावं, त्याच्यासाठी शृंगार करावं आणि त्याच्यासाठी नाचावं महाराज. या जगताचा विचार सोडून दिला मीराबाईनं. दरवाजा आतून बंद करायचा, कारण मीराबाईला एक ब्रीद वाक्य माहिती होतं, मला नरदेह प्राप्त झालेला आहे. आणि जर मी माझ्या या हातानं भगवान परमात्म्याचं पूजन केलं नाही, मी या डोळ्यानं भगवान परमात्म्याचं रूप पाहिलं नाही, कानानं जर मी त्याची कीर्ती ऐकली नाही, तर माझं शरीर व्यर्थ जाईल. मीराबाईचं ब्रीद वाक्य माहिती तुम्हाला? हे आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश वो जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से, हीरे मोती से न
नहीं है शोभा हाथ की, हे हाथ वो जो भगवान का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में सदा जीवन किया करे। ऐसे लागी लगन, ऐसे लागी लगन, ऐसे लागी लगन, ऐसे लागी लगन, मेरा हो गई मगन, ऐसे लागी लगन। त्या भगवान परमात्म्यानं चित्ताचं हरण केलं, चित्त आकर्षण केलं, कारण कृष्ण तत्व आहे, आकर्षण करणारं तत्व आहे। अनेक भाविकांचं गवळणींचं नाव आलं फक्त अभंगामध्ये, परंतु महाराज असे अनंत भाविक आहे, भक्त आहे। बघा तुम्हाला एक वृंदावनातला प्रसंग सांगतो। तिथं एका मंदिरामध्ये परकीय लोक आले। आता आपली संस्कृती श्रेष्ठांची संस्कृती आहे, परक्यांची संस्कृती एवढी मोठी ग। आपले जे सनातन हिंदू धर्म संस्कृती श्रेष्ठ आहे, जगाच्या पाठीवर सगळ्या जगाला मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त हिंदू धर्माचं आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून श्रेष्ठांची संस्कृती आपली, पण आपली संस्कृती त्या लोकांनी पाहिली महाराज। वृंदावनामध्ये ज्या वेळेला आले ना, वृंदावनामध्ये आल्यानंतर त्या महिला पर्यटक त्यांनी दर्शन घेतलं कृष्ण कन्हैयाचे, बाके बिहारीच्या समोर उभ्या राहिल्या आणि त्यांच्या चित्ताचं आकर्षण करून घेतलं महाराज। आणि इथंच ते भजनाला लागले, घरदार सोडलं, मुलं बाळ सोडले, परिवार सोडून दिला आणि याच ठिकाणी भगवान परमात्म्याचं भजन करतात। अशा 3,500-4 हजार मंडळी तिकडचे आलेले वृंदावनामध्ये। या भगवान परमात्म्यानं चित्ताचं आकर्षण केलं। असे अनंत लोक आहे की या कृष्ण कन्हैयानं त्यांच्या चित्ताचं हरण केलं, आकर्षण केलं। जगद्गुरु श्री संत तुकोबराय ज्या वेळेला तुकोबरांच्या अंतकरणामध्ये भावना प्रकट होते, अनेक लोकांचा त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं आकर्षण केलेलं आहे। पैकी ज्या गवळणी आहे, या गवळणी कोण आहे हो? कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी सुना झाल्या कोणी लेकी झाल्या। अहो या गवळणी म्हणजे कोण आहे माहितीये का? ही ऋषी मुनीच आहे। भगवान परमात्मा एका जन्मातली गोष्ट नाही महाराज प्राप्त होणं। एका जन्मामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती शक्य नाही। जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले। तुम्ही सुद्धा बरं का, जन्मोजन्मीचं पुण्य होतं तुमचं, म्हणून तुम्ही या धर्म मंडपामध्ये आहे। नाही तर आपला जन्म जर तिकडं पाकिस्तानमध्ये बिहारमध्ये झाला असता, आपण असं मंडपामध्ये येऊन बसलो असतो का? आपण पुण्य केलं अगोदर। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली। त्यावेळेला भगवान परमात्म्याची आपल्यावरती आता कृपा झाली, आणि अशी झालेली कृपा अनंत जन्मीची तपश्चर्या ज्यांची फळाला आली, भगवान परमात्म्याचा अवतार व्हायचा म्हणल्यानंतर ते त्या ठिकाणी गवळणी झाले, कोणी सुना झाल्या। ज्याचा जसा अधिकार, अधिकार तैसा दावियला, मार्ग जसा अधिकार पाहू नये।
उपदेश अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार जसा पाहून उपदेश आहे त्या पद्धतीनं ज्याचा जसा अधिकार, कोणी सुना झालं, कोणी लेखी झाल्या, कोणी की स्वतंत्र, कोणी स्वतंत्र राहिलं, कोणी सुना, कोणी लेखी जन्माला आल्या गवळणी म्हणून त्या ठिकाणी वावरू लागल्या आणि भगवान परमात्म्याची प्रतीक्षा करू लागली. ज्या वेळेला भगवान परमात्मा प्रगट झाले आणि भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर महाराज ज्याच्यासाठी अट्टहास केला तो परमात्मा एकदा पाहिला आणि मग त्याच्या रूपाचं वेड लागलं. वेडी झाली, वेडी झाली, वेडियाच्या गावी गेली. याप्रमाणे त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं लागलं वेड. मग त्या भगवान परमात्म्यानं चित्ताचं केलं हरण. जगद्गुरु श्री संत तुकोबराय म्हणतात, आणि त्या गवळणी महाराज ज्या वेळेला निघाल्या ना बाजाराला, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या, ज्या वेळेला गवळणी बाजाराला निघाल्या दही दूध घेऊन, एक तर त्या भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी, त्याचं दर्शन आपल्याला व्हावं याच्यासाठी घरात पाणी असलं तरी सांडून द्यायच्या आणि पाणी आणायला जायचं, कारण तर भगवान परमात्मा दिसेल ना. आणि असंच ज्या वेळेला दही दूध घेऊन मथुरेच्या बाजारला जातात, ग्राहकांनी लोकांनी विचारावं कसं दिलं दही, तर यांनी काय म्हणावं माहितीये का, ए गवळणी कसं दिलं दही, याच्या मुखातून शब्द बाहेर पडावे, दहिले रे दहिले रे दहिले रे श्याम, 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 दहिले रे दहिले गोरे गोरे मटके में दही आज मावे, गोरे गोरे मटके में दही आज मावे, चखले रे चखले रे चखले रे श्याम, चखले रे चखले रे चखले रे श्याम, दही ले रे दही ले रे दही ले रे श्याम, दही ले रे दही ले रे दही ले रे श्याम, दही ले रे दही ले रे दही ले रे श्याम, दही ले रे दही ले रे दही ले रे श्याम. ज्यावेळेला भगवान परमात्मा त्या भगवंताच्या स्वरूपानं वेड लावलेला आहे, मग एका गवळणीनं म्हणावं, बाया वेड लाविले बया कानाने मला, 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 आ कृष्णाने मला बया कानाने मला, आ कृष्णाने मला बया कानाने मला, वेड लाविले बया कानाने मला, वेड लाविले बया कृष्णाने मला, वेड लाविले बया कृष्णाने मला, वेड लाविले बया कृष्णाने मला. मथुरेच्या बाजारामध्ये त्या वेळेला दही दूध घेऊन गवळणी जातात. अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन चाललेलं आहे. त्यावेळेला विचारलं कसं दिलं दही दूध, त्यावेळेला त्या गवळणीच्या मुखातून शब्द बाहेर पडले,
गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या जव तव हसती मथुरेच्या ग जव तव हसती मथुरेच्या ग गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या 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 गोविंद घ्या दामोदर घ्या असं कवळांना वेळ लागलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबाराव वर्णन करतात त्या गवळणींची अवस्था. परमार्थ हा व्यवस्थेचा नाही आहे, परमार्थ हा अवस्थेचा आहे. एका एका पायरीनं पुढे पुढे जायचंय. अगोदर बघा विवेक. विवेक म्हणजे काय? मनात विचार निर्माण झाला पाहिजे. का करायचंय? मी कोण आहे? पहिला विचार काय निर्माण झाला पाहिजे? मी कोण आहे, कशासाठी आलो. विवेक निर्माण झाला पाहिजे. हा वैचारिकाला सांगतो मी तुमच्या समोर थोडा. विवेक म्हणजे विचार निर्माण झाला पाहिजे चांगला. मग वैराग्य निर्माण झालं पाहिजे. मग षड संपत्ती निर्माण झाली पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी मुमुक्षुत्व म्हणजे जाणून घेण्याची प्रक्रिया. जाणून घ्यायचे तो भगवान परमात्मा कोण आहे. जेने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्र्या पुल्या तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना. मग त्या भगवान परमात्म्याला एकदा जाणलं आणि जाणल्यानंतर मग जी अवस्था आहे मग सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे मी सुखे निजलो शून्य सारोन. म्हणजे वृत्ती शून्याकार झाली की त्या भगवान परमात्म्याच्या त्या जशा मीराबाई विलीन झाल्या भगवंताच्या मूर्तीमध्ये तसं आपल्याला त्या भगवान परमात्म्यामध्ये एकरूप होता येतं. आणि म्हणून ही गवळणींची अवस्था जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी पाहिली ना. अवस्थेचं वर्णन केलं. एक गवळण कुणी एक कोणी एक भुलली नारी भुलली नारी कोणी एक भुलली नारी भुलली नारी कोणी एक भुलली नारी भुलली नारी कोणी एक भुलली नारी भुलली नारी
साऊंड सिस्टीम अशी गोड आहे महाराज, साऊंड सिस्टीम गोड आहे आणि सगळी तालबद्ध मंडळी आहे सगळी. नाही तर मग काही ठिकाणी टाळ वाजतात, त्या ठिकाणी जनावराला पायफुटी घातलेली होती. परंतु इथं गुळगुळा वाजती टाळ, छन छन नाद रसाळ, उदो झाली पाहली वेळ उठा वाचे वजाव गोपाळ. बघा त्या गवळणींची अवस्था, कोणी एकी फुलली नारी, ती एक नारी एक गवळण. महाराज सांगतात ती फुलली, ती वेडी झाली भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला. आणि भगवान परमात्मा स्वरूपाला गवळणी, भगवंताचं स्वरूप तेवढं देख नाही. गवळणी बाळत होत्या आणि गवळणीवरती सुद्धा भगवान परमात्म्याचं तेवढं प्रेम आहे. गोपाळावरती भगवान परमात्म्याचं तेवढं प्रेम आहे. कारण त्याचं सूत्र आहे, आपण जर एक पावलानं देवाकडे चाललो तर तो 10 पावलानं आपल्याकडे येतो. लक्षात, आपण एका पावलानं त्याच्याकडे गेलो ना, तो 10 पावलानं आपल्याकडे चालत येतो. भगवान परमात्म्याचं सुद्धा गोपाळावरती गवळणीवरती एवढं प्रेम आहे. त्या गोपाळांनी तर भगवान परमात्म्या बरोबर खेळावं आणि भगवान परमात्मा जर दिसला नाही क्षणभर तर एक गवळण, तो पेंद्या जो होता ना पेंद्या, त्या पेंद्यानं काय करावं, पेंद्याला माहितीये, कारण राधेचं प्रेम भगवान परमात्म्यावरती आहे. राधा घेऊन हरीला त्वरे जाता मंदिरी, हृदय मंदिरी पौडला श्रीहरी. एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी. राधे राधे येई श्यामा सुंदरा, राधे राधे येई श्यामा सुंदरा, राधे राधे येई श्यामा सुंदरा, राधे राधे येई श्यामा सुंदरा. येई आता झडकरी आपोलिया मंदिरा, येई आता झडकरी आपोलिया मंदिरा. राधे राधे येई श्यामा सुंदरा, राधे राधे येई श्यामा सुंदरा. राधे राधे येई श्यामा सुंदरा, राधे राधे येई श्यामा सुंदरा. राधा घेऊन हरीला त्वरे जाता मंदिरी, हृदय मंदिरी पौडला श्रीहरी. एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी. राधे राधे घेई श्याम सुंदरा. भगवान परमात्म्याला ते राधा एवढी सांभाळायची. भगवंताला घेऊन त्या ठिकाणी राधा गेली की काय असं गोपाळांना वाटायचं. मग तो पेंद्या जो होता ना, पेंद्या कसा होता, पेंद्या कसा होता, पेंद्या वाकड्या बोबड्या सुदामा हे भगवंताच्या मित्राचे नाव. तो पेंद्या आला पुढं आणि राधेला विचारून आला. एक क्षणभर जर भगवान परमात्मा दिसले नाही तर राधेला पेंद्या विचारतो बघा, ए राधे राधे खरं था कुठन माझा कुठल पविल. राधे राधे खरं था कुठन माझा कुठल पविल. राधे राधे खरं था कुठन
क्षणभर भगवान परमात्मा जर दिसले नाही तर गोपाळांची अवस्था आहे. गोपाळांचं एवढं प्रेम आहे, गवळणींचं एवढं प्रेम आहे. ती गवळण भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला भुलेलेली गवळण ती म्हणते, मी ज्या वेळेला दही दूध घेऊन जाते त्यावेळेला गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या ग, अशी एक कोणी एक गवळण तुकोबाराय वर्णन करतात. कोणी एकी भुलली नारी, आणि विकिता गोरस घ्या म्हणे हरी घ्या, हरी हरी घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या. कारण तिनं त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिलेलं आहे. सावळे सुंदर रूप मनोहर, त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहून ती भारावून गेलेली आहे. मग अशी जी गवळण आहे ती देहभान विसरलेली आहे. तिची भक्ती अलौकिक स्वरूपाची आहे आणि ती त्या ठिकाणी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. कारण त्याचं देखिला डोळा बैसला मनी, 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 देखिला तोचे वदने उच्चारी, वदनी उच्चारी, देखिला डोळा बैसला मनी, आ देखिला डोळा बैसला मनी. डोळ्यानं त्याचं रूप पाहिलं आणि तो मनामध्ये बसला महाराज. मग आता तो जीव त्याचं चिंतन चालू आहे. डोळ्यानं त्याला पाहिलं, अंतकरणामध्ये त्याला बसवलं आणि त्याचं चिंतन चालू. ही भक्तीची टोकाची अवस्था आहे बरं का, विधेयी अवस्था आहे. आता जगाच्या व्यवहाराकडे तिचं लक्ष राहिलं नाही. आणि म्हणून ती गवळण म्हणते, तुका म्हणे हासे जन, मला हसलं काय आणि बोललं काय काही फरक पडत नाही. साधकाला काय फरक पडतो, खरा परमार्थ नामस्मरण करणाऱ्याला काय फरक पडतो. निंदात्व वंदा मा स्वहिताचा धंदा, स्वहिताचा धंदा आम्हा स्वहिताचा धंदा, निंदा कोणी निंदा कोणी वंदा, आम्हाला स्वहिताचा धंदा आहे. हे ज्याला कळालं, एक लोकेशना म्हणतात, लोकेशना मला बोलतील, मला नाव ठेवतील, आमचे पाहुणे रावळे काय म्हणतील, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील. अरे कोणीच काही म्हणत नाही. आपलं हित कशात आहे ते शोधावं. आपलं हित कशात आहे, हित ते करावी. देवाचे चिंतन, देवाच्या चिंतनात जर हित आहे, काय लोक हे नाव ठेवतील आणि ते नाव ठेवतील. मला स्वतःच्या हिताची काळजी करावी. ती गवळण आता तुका म्हणे हसे जन, नाही कान तै ठाई. कोणी काही निंदा जरी करत असेल, आणि असं म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे घर शेजारी असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. महाराज जळणाऱ्यांना ऊत आलाय सध्या, जळणाऱ्यांना ऊत आला. लोकांना प्रगती काय, सगळं तुमचं सहन होणार आहे का लोकांना? भरपूर आहे, परंतु त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही ना. आपण हत्ती चालला
आणि बारीक बारीक कुत्रे त्याला भुंकतात. हत्ती पाहतो पाठीमाग, आणि तो जर पाठीमाग वळून त्या कुत्र्यान माग लागत असेल तर हत्ती का मग? नाही ना. मग निंदा वंदा आम्हा स्वहिताचा धंदा. आमचा धंदा काय? तर आम्हाला स्वहित पाहिजे. स्वहित जे कृष्ण कन्हैयाच्या प्रेमामध्ये आहे, जे भगवंताच्या प्रेमामध्ये आहे, जो जगाचा चालक मालक भगवान परमात्मा अनेक अवतार घेतो महाराज वेगवेगळ्या युगामध्ये. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. दिनाचा उद्धार करण्यासाठी, भक्ताच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी अनंत अवतार भगवान परमात्मा घेतो. तोच भगवान परमात्मा कधी परशुराम म्हणून येतो, कधी श्रीराम म्हणून येतो, कधी त्या ठिकाणी मत्स्य अवतार, कच्छ अवतार, वराह अवतार घेतो. तोच भगवान परमात्मा कृष्ण कन्हैया म्हणून येतो. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुण्या पाळीसी आपुण्या पाळीसी अंबरुतीसाठी जन्म सोसिएले, अंबरुतीसाठी जन्म सोसिएले, अंबरुतीसाठी जन्म सोसिएले, अंबरुतीसाठी जन्म सोसिएले. आपलं वचन पाळण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा आनंद अवतार घेत असतो. तो भगवान परमात्मा कारागृहामध्ये यशोदा देवकी माता आणि वसुदेवजी यांच्या पोटी प्रगट होणार. किती पुण्य केले असेल यांनी, किती नामस्मरण, किती साधना केली असेल भगवान परमात्म्याची. आज भगवान परमात्मा प्रगट होणार आहे अष्टमीच्या रात्रीला. बघा, कारागृहामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले, मूर्ती प्रगट झाली भगवान परमात्म्याची. कारण भगवंत कसा आहे? अयोनी संभव. महाराज भगवान परमात्मा जन्माला येत नाही, अवतार घेत असतो. अवतार तुमचा आमचा जन्म सांगितलं. भगवान परमात्मा अवतरती म्हणजे वरून खाली येणं, याला अवतार म्हणतात. 8 वर्षाची मूर्ती भगवान परमात्म्याची प्रगट झाली. देवकी माते सगळं बोलू लागली, माते आता काळजी करू नको, धर्माचं रक्षण करण्यासाठी तुला तुझी सुटका करण्यासाठी आलो. तुम्हाला त्रास दिला ना मामानं, कंस मामानं, त्या मामाचं त्या ठिकाणी शिरच्छेद करण्यासाठी मी आलोय, काळजी करू नका. देवकी माता रडायला लागली. अरे बाबा बाळा, तू आला परंतु आता तुला घेऊन जाईल ना. तू बाळ हो, लहान झाला भगवान परमात्मा. अगोदर सूचना देऊन टाकली. आता एक काम करा, मला ते काही नेणार नाही आणि सैनिकांना सगळ्यांना झोप लागेल. तुम्ही एक काम करा, आता रात्रीचा अंधार आहे, 12 वाजलेले आहे, काळोख आहे, आणि मला एक काम करा. काय करा? नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला. हे बघ आई, नंद बाबाचा महाल आहे गोकुळामध्ये, आणि त्या नंद बाबाच्या महालामध्ये माया प्रगट झालेली आहे. बाबांना तू सांग मला उचलून घ्या. अरे पण तुझ्या बाबांच्या हातामध्ये पायामध्ये बेड्या घातलेल्या आहे, त्याची काळजी नसावी. मला उचलल्याबरोबर बेड्या गळून पडतील. फक्त एक काम करा, लवकरात लवकर मला नंदाच्या घराला घराला नंदाच्या
असं म्हणून भगवान परमात्मा लहान झाले, रडायला लागले. तेवढ्यामध्ये वसुदेवजीनं त्या ठिकाणी उचललेला कमळापती, पायीची बंधने गळती, असा भगवान परमात्मा उचलला. आता भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर सर्वांना इच्छा निर्माण झाली ना भगवंताच्या दर्शनाची. शेष नारायणानं त्या ठिकाणी फणा धरला वरून सर्पानं. आणि ज्या वेळेला यमुना माईला दुथडी भरून पूर आलेला आहे, विजांचा कडकडाट चालू आहे, धो 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 पाऊस पडतोय, अशा अवस्थेमध्ये यमुना माई दुथडी भरून वाहते आहे, पूर आलेला आहे. आणि अशा वेळेला आता यमुना माईला सुद्धा इच्छा निर्माण झाली की मला भगवान परमात्म्याचं दर्शन होणार आहे. यमुना माईनं पाणी वाढायला सुरुवात झाली. वसुदेवजीच्या कमरेपर्यंत पाणी आलं, खांद्यापर्यंत, गळ्यापर्यंत पाणी आलं. ज्या वेळेला नाका तोंडात पाणी जायला लागलं, भगवान परमात्म्याला दया आली आणि भगवान परमात्म्यानं पायाचा अंगठा लावला, पाण्याला दर्शन दिलं महाराज. यमुना माईनं रस्ता करून दिला. त्याच भगवान परमात्म्याला घेऊन यशोदेच्या समोर ठेवलं. माया उचलली, नेली, कंसाच्या ताब्यात दिली. कंस मामानं घर 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 फिरवली आणि जशी माया निसटली महाराज. माया कोणाच्या हातात येणार आहे? आणि ती उड्या मारायला तर देच आहे. माया कशी उड्या मारण्यासाठी? माया उड्या मारते माहिती का कशाप्रमाणे? सगुण गुण माई माया आली कोलाटीन खेळाया, कोलाटीन खेळाया आली कोलाटीन खेळा. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळा, आली कोलाटीन खेळा, आली कोलाटीन खेळा. कोलाटीन माहिती? कोलाटीन उड्या मारायला तरबेज असते तशी माया आहे. तुम्हाला आम्हाला नागवते, खेळवते, वागवते ती माया आहे. ती माया निसटली हातातून. जशी निसटली तशी निघून गेली ना, आकाशवाणी झाली. मला मारतो का? तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. मज लागी वधी, तुझ लागी वधी, उपजला मज आधी. माझ्या अगोदर तुला मारणारा जन्माला आला. असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी कंस घाबरला महाराज. माया तर गेली. आणि इकडे यशोदा माईला समजलं सकाळी की मुलगा झाला. सगळ्या गोकुळामध्ये क्षणात निरोप पोहोचला. म्हातारपणी नंद बाबाला काय झाला? मुलगा झाला. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद बाबाच्या घरी हे गर्दी महाराज. मग काहींनी नवस केलेला होता अगोदर नवस केलेला होता. बाई नंद बाबा जर एखादं लेकरू झालं तर मी काय घालीन, मी काय वाईन. हेल 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 घालीत होते पहिले महिला मंडळ. एखाद्याला मुलबाळ नसेल मग इथं हेल कोणी घातली माहिती तुम्हाला? एक धावे एकी पुढे राधाबाई, एक धावे एकी पुढे राधाबाई. ताटी वाटी सुंट वडे, वाटी सुंट वडे राधा. ताटी वाटी सुंट वडे, वाटी सुंट वडे राधाबाई. ताटी वाटी सुंट वडे, वाटी सुंट वडे राधाबाई. ताटी वाटी सुंट वडे, वाटी सुंट वडे राधाबाई. गवळण मनाची गवळणीला राधाबाई. गवळण म्हणाई गवळणीला राधाबाई. पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला राधाबाई. पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला राधाबाई. ऐशी गलबल गलबल झाली राधाबाई. आईची गलबल गलबल झाली राधाबाई. ऐशी गलबल 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 राधाबाई. आईची गलबल गलबल झाली राधाबाई. आदासी धनी हेला झाली, धनी हेला झाली राधाबाई. दासी जणी हेला घाली, जणी हेला घाली राधाबाई. जनाबाईनं हेल घातले महाराज. जनाबाईनं हेल घातले. गवळण म्हणत ती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आणि मग काय करा ग? ऐका ग, नंद बाबाला लेकरू झालं, पुत्र झाला यशोदेला. म्हणून सगळ्या उठा, बारशाला जाऊ चला ग, बारशाला जाऊ चला. जाऊ चला ग, जाऊ चला.
परमात्मा प्रगट झाले. कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा जळकाप सुटाला होता कृष्णाचा अवतार. आनंद करती घरोघर गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. आनंदामध्ये नाचू लागले गोपाळ. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. हे अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गाऊ गाला कैजण थरथरले. एकाला दिसतो उठून गोपी आल्या नाटून, काला दिसतो उठून गोपी आल्या नाटून नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. सांगू मी सांगू कुणाला, किती 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 सांगू मी सांगू कुणाला. आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री भगवान परमात्मा प्रगट झाले यमुना माईच्या तीरामधून. नंद बाबाच्या महालामध्ये यशोदेच्या समोर ठेवलं. सर्वांना आनंद झाला. नंद बाबाच्या घरी हे गर्दी महाराज. आणि एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा भगवान भोले बाबाला इच्छा निर्माण झाली बालरूप कृष्णाच्या दर्शनाची. म्हणून भोले बाबा आले. परंतु शंकर भगवान भोले बाबाच्या रूपात नाही आले. मग दृष्ट काढणाऱ्याच्या रूपात भगवान भोले बाबा आले. आणि कृष्ण कन्हैयाला समजलं की भोले शंकराला दर्शन घ्यायचंय. म्हणून भगवान परमात्म्यानं काय केलं, रडायला सुरुवात केली. आणि भगवान परमात्मा काही केलं, रडत राहीना बाळ माझं रडत राहीना, रडत राहीना बाळ 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 रडत राहीना. नाना परी समजाविते मागेल ते खाया देते थोपटोनी निजविते परी हा उगाराईना पोटी धरोनी आदम सर्वांगी आला धाम एका जनार्दनी प्रेम यशोदेसी सारे गरे गरे सा सारे ग प ग प द प द नि सा नि ग प ग रे रे सा एक जनार्दनी प्रेम यशोदेसी माईना यशोदेसी माईना यशोदेसी माईना. आणि म्हणून रडत राहीना बाळ माझं रडत राहीना, रडत राहीना बाळ माझं रडत राहीना बाळ रडत राहीना, रडत राहीना बाळ रडत राहीना. असा भगवान परमात्मा ज्या वेळेला प्रगट झाला, दृष्ट काढणाऱ्याच्या रूपामध्ये भगवान शिवजी आले आणि भगवान कृष्ण कन्हैयाच्या बाल रूपाचं दर्शन घेतलं. असा भगवान परमात्मा ज्या वेळेला रांगत रंगनी चोरी तलोनी महाराज एक एक पाऊल भगवान परमात्मा पुढे टाकू लागला. यशोदा महिला नवल व्हायला लागला. आनंद झाला यशोदेला. तळवे तळ हात टिकीत
डाव्या गुडघ्याने रंगने रंगनाथ तोट्या देखील हसये. रंगने रंगनाथ तोट्या देखील हसये. रंगणी रंगनाथ तोट्या देखील हसये. रंगणी रंगनाथ तोट्या देखील हसये. हात टेकीतात तळवेतर हात टेकीतात डाव्या गुडघ्याने रांगतात. डाव्या गुडघ्याने रांगतात. रंगने 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 रंगनाथ तोट्या देखील हसये. रंगने रंगनाथ तोट्या देखील हसये. रंगणी रंगनाथ तोट्या देखील हसये. रंगणी रंगनाथ तोट्या देखील हसये. हळूहळू मोठा होऊ लागला. अनेक पुतना मावशी आली, तिचा त्या ठिकाणी उद्धार केला. शेकटासुराला त्याचा उद्धार केला. तृणाव्रताला त्याचा सुद्धा उद्धार केला. भगवान परमात्म्यानं पेंड्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सर्वांना एकत्रित करावं आणि महाराज चौर्यलीला प्रारंभ केली. भगवान परमात्म्यानं चौर्यलीला प्रारंभ केली. भगवंतानं चौर्यलीला काय केली? भगवान परमात्म्यानं चौर्यलीला करत असताना भगवान परमात्मा पेंड्या बोबड्या वाकड्या सुदामा सर्वांना एकत्रित त्या ठिकाणी करतात. विठोबाल कुवाई पेंड्या वाकड्या बोबड्या सुदाम्या यांच्या समवेत भगवान परमात्मा चौर्यलीला करतात. का चौर्यलीला भगवान परमात्म्याने केली? कारण भगवान परमात्म्याची त्याला कृष्ण नीती म्हणतात. आपल्या ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी गायी चारल्या, दूध काढलं, एवढे कष्ट घेतले, त्यांच्यासाठी फक्त ताक राहत. आणि जे मल्ल आहे, जे अन्यायानं वागतात, अत्याचारानं वागतात, ते लोणी खातात, दही खातात, तूप खातात, हे मान्य नाही भगवान कृष्ण कन्हैयाला. म्हणून कृष्ण कन्हैयानं ज्या वेळेला गवळणी त्या ठिकाणी दह्या दुधाचे माठ घेऊन जातात, भगवान परमात्म्यानं पहिल्यांदा काय केलं? त्यांची रस्ते अडवली. कारण यांनी जे कष्ट करणारे त्यांना खाऊ घालव. 2 पैशासाठी त्या ठिकाणी पैलवानांना नेऊन मल्लांना नेऊन त्या ठिकाणी तूप लोणी द्यायचं आणि त्याचा विपरीत परिणाम व्हायचा. म्हणून भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी खडे मारावे, खडे मारायचे, घागरी फोडायच्या, असं करून 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 गवळणींचे रस्ते अडवायचे. रस्ते अडवायचे आणि मग भगवान परमात्म्यानं चौर्यलीला करायला सुरुवात केली. का चौर्यलीला करावी? भगवान परमात्म्यानं कायदा मान्य नाही. भगवान परमात्मा ज्यानं कष्ट केले, ज्यानं लोणी तूप निर्माण केलं, त्याला खायला भेटला पाहिजे ना. आणि म्हणून भगवान परमात्मा चौर्यलीला करतात. गोपाळ बिचारे गायी चारतात. गायी चारणाऱ्या गोपाळांना कष्ट आहे, त्यांना लोणी नाही, फक्त ताक शिल्लक राहतं. म्हणून आज याचं घर उद्या त्याचं घर, अशा पद्धतीनं चौर्यलीला करायची, दही दूध लोण्याचा धिंगाणा करायचा आणि त्या ठिकाणी गोपाळांना खाऊ घालायचं. आजी देत पोट भारी, आजी देत पोट भारी, आजी देत पोट भारी, आजी देत पोट भारी. पुऱ्या फणाला तो भारी, पुऱ्या फणाला तो भारी, आजी देत पोट भारी, आजी देत पोट भारी.
परमात्मा आलेला आहे. आणि म्हणून त्या गवळणी ज्या वेळेला तिच्या घरात चोरी झाली, जिच्या घरात चोरी झाली, तिनं गारानं घेऊन यशोदेकडे जायचं. पण यशोदा आपल्या मुलाची त्या ठिकाणी थट्टा ऐकून घेत नाही, चोरी ऐकून घेत नाही. यशोदे, तुझ्या कृष्णानं दही दूध फोडले, तुझ्या कृष्णानं मटकी फोडली, दही दुधाचा धिंगाणा केला, असा कसा तुझा कृष्ण. त्यावेळेला गवळणींचं कारण ऐकून यशोदा म्हणायची, तुम्हाला काही कळतं का? 5 वर्षाचे माझे ग बाळ, अंगणी ग माझ्या खेळ, तुम्ही लटका घेता आळग गोकुळच्या नारी, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा ग, तुम्ही ठाईच्या ओढाळा ग गोकुळच्या नारी. तुम्ही ठाईच्या ओढाळा आहे, तुम्ही लोण्याचा गोळा खाला, तुम्ही याचा चेंडू भवराला पावला, तुम्ही याच्या नादी लागता आणि तुम्ही गारानं घेऊन येता. पुन्हा एकही गारण ऐकून घेतलं नाही यशोदेनं. त्या उदास झालेल्या गवळणी निघाल्या, काय बाई श्रीमंताचं लेकरू म्हणून एक शब्द ऐकून घेतला नाही. महाराज त्या तानात निघाल्या ना महाराज. एखाद्यानं जर आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर तावात निघाल्यानंतर 7-8 जणी होते त्या अशा रस्त्यानं चालल्या, काय बाई श्रीमंताचं लेकर पण आईनं ऐकून घेतलं नाही, असं कसं पोरग. त्यावेळेला एक जखड म्हातारी चालली होती, काठी टेकी ती म्हातारी म्हणली, कोण आहे ग? कुठं गेल त्या ग? म्हातारी माणसाला तेवढंच राहतं, कोण आहे ग, कुठं गेल त्या ग, कायला गेल त्या ग, कमून गेल त्या. मग ती एक जणी म्हणे, बाई त्या आत्याला सांगून दे, आम्ही आमच्या घरच्या आहे म्हणून ती कौरला म्हणलं. तेवढे ती एक जणी पुढे गेली, ते आत्याला म्हणे, आत्या मी आमच्या मळ्यातली आहे. ती म्हातारी म्हणे, पहिली का मागूनची ग? आता म्हातारी माणसं चौकशी करायचं का? तेवढ्यामध्ये म्हातारी म्हणे, कुठे गेलते गारानं सांगायला. कोण होतं? आम्ही 7-8 जणी होतो गारानं सांगायला. कृष्णानं दही दुधाचा धिंगाणा केला, मडके फोडले ना, त्याचं गारानं सांगायला आम्ही गेलतो. त्या वेळेला मग ती म्हातारी म्हणली, घेतलं गे यशोदेनं ऐकूनच घेतलं नाही तिनं. का? श्रीमंत आहे म्हणून ऐकून घेतलं नाही. त्यावेळेला म्हातारीने एक सल्ला दिला, अगं तुम्ही तिच्याकडे जाताना काहीतरी माझ्यासारखीचा सल्ला घेऊन जायचा ना. मला भांडणातला दांडगा अनुभव आहे, भांडणातला सुद्धा अनुभव पाहिजे माणसाला. भांडता कोणाला येत नाही, मला अनुभव आहे. आणि काही खरोखर एवढा मोठा अनुभव होता. आमच्या तिथे एक मावशी सकाळी 11 वाजेपासून भांडत होती 5 वाजेपर्यंत, पण तरी एक शिवी डबल येऊन दिली नाही. तिला मी म्हणलं, काय कोणता कोर्स आहे हो? ती म्हणे डबल डिप्लोमा. लक्षात आलं तर पहा, भांडणाचा सुद्धा काय पाहिजे, अनुभवच पाहिजे की नाही. माझ्यासारखीचा तुम्ही अनुभव घेऊन जायचा. मग माझ्यासारखीचा अनुभव काय अनुभव? आता एक काम करा, पुन्हा जा आणि यशोदेला एकच म्हणा, जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही. यशोदेचा रंग कसा आहे? गोरा. नंदबाबाचा कसा आहे? गोरा. कृष्णाचा कसा आहे? आणि जा गेल्या गवळणी मागा, यशोदे ये बाहेर. पुन्हा आल्या का ग तुम्ही? यशोदे, जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही. काय बोलता तुम्ही? तुझा रंग कसा आहे? गोरा. नंदबाबाचा कसा आहे? गोरा. कृष्णाचा कसा आहे? काळा. जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही. असं म्हणल्यावर ते शब्द लागले ना अंतकरणाला यशोदाची. यशोदा बसली रडत. यशोदा रडत बसल्यानंतर त्या ठिकाणी कृष्ण कन्हैया आले, ओ माँ क्या हो गया, माँ क्या हो गया. त्या वेळेला सांगितलं, मेल्या गप, माझ्या संग बोलू नको का? अरे तू माझा नाही. कोण म्हणता आई असं? माझा रंग कसा आहे? गोरा. नंदबाबाचा कसा आहे? गोरा. तुझा कसा आहे? काळा. तेवढ्यात कृष्ण कन्हैयानं आईच्या डोळे पुसले सांगितलं, अगं आई, भोळी माझी माय ग, अगं तुला माहितीये का काही, ज्या वेळेला माझा जन्म झाला त्या वेळेला उजेड होता का अंधार? आणि त्या अंधारामध्ये माझं शरीर ओलं होतं का? माझं अंग ओलं होतं. आणि ओल्या अंगावरती तो काळा कुट्टा अंधार रात्री 12 वाजता चिकटला, माझा रंग झाला काळा. यशोदा म्हणली, अरे भाऊ, खरंच रे भाऊ, ये रे बाबडे इकडं. पण यशोदेनं नंतर विचार केला, हा कधी जन्माला आला हे मला माहिती नाही, आणि हे याला कस काय माहिती आहे? यशोदेला कृष्ण कन्हैया मनातल्या मनात म्हणतात, तू माहिती, तुझा बाप माहिती, तुझ्या बापाचा बाप माहिती. कारण अनंते ब्रह्मांड उदरी, अनंते ब्रह्मांड उदरी, अनंते ब्रह्मांड उदरी, अनंते ब्रह्मांड उदरी, हरी आबालक नंद घरी नवल केवळ केवळ, नवल केवढे केवढे. हा भगवान परमात्मा कोण आहे? महाराज
सृष्टीचा चालक मालक भगवंत प्रगट होऊन आलेला आहे. म्हणून भगवान परमात्मा चौर्य लीला करतात. चौर्य लीला करत असताना एक गवळण रोज म्हणायची, कृष्णा टंगडच मोडीन. एक म्हातारी काय म्हणायची कृष्णाला, कृष्णा टंगडच मोडीन. भगवान परमात्मा हिचा घर नंबर लिहून घ्या. रात्री प्रवेश केला, 6-7 गोपाळन भगवान परमात्मा गेले घरामध्ये, दया दुधाचा धिंगाणा केला, सगळे मडके फोडून टाकले. मडक्याची उतरंड होती ना आखी फोडली. भगवान परमात्म्यानं विचार केला, अशी जर उतरंड त्या ठिकाणी जर कायम 7-7 पिढ्या राहिली तर कुंभार बाबाचा धंदा कस काय होईल. उतरंडच फोडून टाकली आणि सगळ्या दया दुधाचा धिंगाणा केला. आणि ते ज्या वेळेला लोणी खाल्लं ना सगळ्यांनी पोटभर, आणि येता येता देवानं काय केलं, महाराज ते लोणी घेतलं आणि सुनबाईच्या गालाला लावलं, तिच्या सुनाच्या गालाला लावलं. आणि त्या ठिकाणी सकाळ झाली. आता पहिल्या सुना सकाळी लवकर उठत होत्या, म्हणजे पहिल्या सुना सकाळी लवकर उठत होत्या. आता कोण उठत, मी कायला भांडणं लावून जाऊ तुमच्या. मग पहिली सून लवकर उठली सकाळी. सूनबाई लवकर उठल्यानंतर तिनं पाहिलं दया दुधाचा धिंगाण झाला. मग ती म्हणली, आत्याबाई घरात चोर शिरला, उठा लवकरी जीव माझा घाबरला, उठा लवकरी जीव माझा घाबरला, घरात चोर शिरला. आत्याबाई समजत नाही का हो तुम्हाला, खुशाल झोपा घेता तुम्ही भलत्या वेळेला, दया दुधाचा माट गेला शिंक्यावरला, घरात चोर शिरला. असं म्हणल्यानंतर सासूबाई उठली ना गडबड. घाबरलेली सासूबाई उठून पाहते तर सगळ्या दया दुधाचा धिंगाणा. तेवढ्यामध्ये सासूबाईचं लक्ष गेलं सुनबाईच्या गालाकडं. मग सासूबाईचं काम ते तसं बोलायचं तर खरी पण ती सुनत नाही द्यायचं. सासूबाई काय म्हणली, लोकांच्या लेकराला काय नाव ठेवून उपयोग बाई, कुपटीनं शेत खाल्लं, कुपटीनं शेत खाल्लं, कुपटीनं शेत खाल्लं. आता ते कोणाला नाही कळलं, पण त्या सुनाला कळलं जिला बोलत होती. मग ती गेली मन मोकळं करायला दुसऱ्या सुनाकडं, शेजारच्या सुनबाईकडे गेली. म्हणली, बाई त्या नंदाच्या कार्ट्यानं दही दूध धिंगाणा केला, खाईना का खाईना, आपल्या तरी काय बापाचं जायचं, पण त्यानं माझ्या गालाला नव्हतं लावायला पाहिजे लोणी. तिकडची सून म्हणी, बाई तो आहे नुसतं गालालाच लावलं, माझ्या अख्ख्या झिंजायला चोळलं. मग असा जो भगवान परमात्मा आहे, खोड्या करतो, खोड्या करी खोड्या करी, खोड्या करी खोड्या करी, खोड्या करी खोड्या करी, खोड्या करी खोड्या करी, खोड्या करी मन मोहन. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, खोड्या करी खोड्या करी, खोड्या करी खोड्या करी, खोड्या करी खोड्या करी, खोड्या करी मन मोहन. मन मोहन 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 मोहन, खोड्या करी मन मोहन. भगवान परमात्म्यानं खोड्या केल्या. गाराने अनेक गाराने ज्या वेळेला यायला लागले, यशोदेला कळून चुकला आपला कृष्ण का नाही, या जरा चोऱ्याच करायला लागलेला आहे. मग आता तू शाळेत गेलं पाहिजे, शाळेत गेलं पाहिजे. पहिल्या काळातली शाळा म्हणजे कोणती शाळा, गो सेवा, गो मातेची सेवा करण्यासाठी. अरे तुम्ही गाया घेऊन सारे काना डवळी गेली रे, काना पवळी गेली, गाई राखी तो पेंड्या सुदामा, वनात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवान परमात्म्यानं आदेश दिला गोपाळांना सर्वांनी, आता उद्यापासून गायी चारण्यासाठी रानात या.
भगवान परमात्मा पहिल्या दिवशी शिदोरी घेतली, काठीला अशी अडकवलेली आहे, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी चारित असे रेणू सावळा जगते रेणू सावळा जग गाई चालण्यासाठी भगवान परमात्मा रानात गेले महाराज. गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ गोपाळी मला, चाराया रानात गेला ग माझा गोपाळ गोपाळी मला. गाई चाराया रानात गेला ग खांद्यावर कांबळी आहे, हातामध्ये काठी घेतलेली. भगवान परमात्मा गायी चारतो आणि गायी चारता चारता सगळे गोपाळ समवेत आहे. भगवान परमात्म्यानं खेळ खेळायला सुरुवात केली. हुत्तु तुत्तु हुत्तु तुत्तु चेंडू फळी अनेक खेळ भगवान परमात्मा खेळतात महाराज. पण आता खेळ मोडावं लागेल ना आपल्याला, कारण आता खेळ नाही मोडला तर मग पंक्तीचं खेळ व्हायला बसला. बघा खेळ खेळ सगळे गोपाळ दमलेले आहे आणि मग खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. सगळे गोपाळ सवंगडी भगवान परमात्म्याने एकत्रित बसवले. भगवान परमात्मा मधोमध बसलेले आहे. सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. काला म्हणजे अलौकिक महाप्रसाद आहे बरं का. काला म्हणजे कुठंही नाही, वैकुंठ होते ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काला म्हणजे काय, जीवाचं शिवाचं ऐक्य करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात ज्या प्रसादात आहे त्याला काला म्हणतात. जीव आणि शिव याचं ऐक्य, दह्याचं लह्याचं काला आहे. दही आणि लाही का, लाहीच का घेतली बरं महाराज, जिची जीव दशा संपलेली आहे. ज्वारी जर टाकली तर पुन्हा उतरण, पुन्हा कोंब धरील, नवीन कणस येईल पुन्हा. परंतु त्या ज्वारीची लाही झाली, आता लाही झाली म्हणजे जीव दशा आता संपली. जीव दशेच्या पुढची जी पद्धत आहे, जीव दशेच्या पुढची जी प्रोसिजर आहे त्याला काला खाण्याचा अधिकार आहे, काला करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये काला कोणी द्यावा, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणखीन काल्याचा अधिकारी कोण, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटीन माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी. काल्याचा महाप्रसादाचे अधिकारी कोण आहे, ज्यांनी 7 दिवस सेवा केली, ज्यांनी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला, 7 दिवस सेवा केली, जी वाट्याला येईन ती सेवा केली. मी पणा अभिमान अहंकाराचे जोडे या मंडपाच्या बाहेर काढले आणि मी एक सर्वसाधारण फक्त मी हनुमंतरायाचा एक सेवक आहे. मी या ठिकाणी फक्त आणि सेवा करण्याच्या उद्देशाने आलोय. यांना काल्याचा अधिकार आहे. काल्याचा अधिकारी कोण, निका वैष्णव म्हटलं त्याला, जो निका वैष्णव आहे. देवादिकांना अधिकार नाही, कारण काला खाल्ल्यानंतर भगवान परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना सांगितलं आजच्या दिवस तिकडं पाण्याकडे जायचं नाही, कारण काल्याचे निमिषे देवजळी झाले मासे. मासे होऊन आले काला खाण्यासाठी, प्रसाद खाण्यासाठी. म्हणून आजच्या दिवस काय करायचं, हात पाठीमागं पुसायचे, पण काल्याचा प्रसाद द्यायचा नाही. मग ते ज्या अनाधिकाऱ्याला हा प्रसाद मिळू नये म्हणून तुम्ही आम्ही अधिकारी आहोत,
आपल्याला काल्याचा महाप्रसाद या ठिकाणी मिळणार आहे आणि तो काल्याचा महाप्रसाद भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा आपल्याला वाटणार आहे, देणार आहे. जीव शिवाचं ऐक्य म्हणजे काला आहे आणि तो काल्याचा महाप्रसाद गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी सुरू असलेला ज्ञानयज्ञ सोहळा, आज काल्याची सेवा माझ्यापर्यंत आली. या सर्व सप्ताह कमिटीला मी धन्यवाद देईल. उपस्थित सर्व या ठिकाणी जोजार साहेब उपस्थित झाले. पंचायत समिती ना, पंचायत समिती जोजार सभापती वाव, आणि खूप मोठं मोलाचं सहकार्य त्यांचं या प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला असतं म्हणून त्यांना मनपूर्वक धन्यवाद आहे. त्यांच्या समवेत असलेले त्यांचा सर्व मित्रपरिवार असेल, आध्यात्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील सर्व नाते संबंधित मंडळी, भाविक भक्त श्रोते सज्जन सर्वांना धन्यवाद आहे. माझ्यापर्यंत खऱ्या अर्थानं मी मामांना धन्यवाद देईल की एवढं अलौकिक नातं निर्माण झालं. मला पाहुणे रावळे खूप तसे नाते संबंध आहे, पण महाराज गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी येण्याचा योग येतो. आदरणीय चांगले सेवा करणारी मंडळी भेटतात. संजू बाबा असतील, चंद्रकांत भाऊ असतील, भास्कर भाऊ असतील, हा जो मित्रपरिवार या ठिकाणी यांचा जो परिवार आहे सर्व भजनी मंडळीचा त्यांना मनपूर्वक धन्यवाद आहे. मामांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांची भेटी झाली. त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून आज उपस्थित नगरवरून आपल्या काल्यासाठी कीर्तनासाठी आले ते आमचे साडूभाऊ प्रवीणदादा मते, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. परमपूजनीय महाराजजी या ठिकाणी महंत अविराज बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांना मनपूर्वक मी कोटी कोटी धन्यवाद देईल आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या समवेत आपण हा काला करणार आहोत. कारण आमच्यासारख्या कीर्तनकारांपेक्षा 1000 पटीनं कृष्ण भक्ती त्यांच्या अंतकरणामध्ये बिंबलेली आहे, म्हणून त्यांच्या शुभ हस्ते आपण हा काल्याचा महाप्रसाद घेणार आहोत. मी एवढा मोठा अधिकारी नाही की मी तुम्हाला काल्याचा प्रसाद द्यावा, परंतु अधिकारी संपन्न महात्म्यांच्या हाताने या ठिकाणी आपण हा काला या ठिकाणी घेणार आहोत. एवढंच या ठिकाणी बोलतो. पुनश्च एकदा जमलेले सर्व गायनाचार्य गुणीजन महाराज मंडळी, आमच्या समवेत आलेले आदरणीय गायनाचार्य कैलास महाराज फाळके, त्यांना धन्यवाद. त्याचबरोबर सर्व तरुण मित्र मंडळीला आवाहन करतो, दास संतांचा चॅनल आहे, यूट्यूब चॅनल दास संतांचं, त्याच्यावरती एक कीर्तन तर दिसणार पण आमची भरपूर कीर्तनं त्याच्यावरती आहे. आणि त्या दास संतांचं चॅनलचे मालक आमचे ऋषीदादा सातपुते ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना मनपूर्वक एकदा जोरदार टाळी वाजवा, 2 तास उभे राहिले ते, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. विनेकरी दादा गोड, साऊंड सिस्टीम गोड, मृदंगाचार्य सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी माझ्या सद्गुरूंनी जसं काही बोलून घेतलं, बोलण्याचा प्रयत्न केला, बोलण्याच्या ओघामध्ये निश्चितच एखादा अपशब्द केला असेल तो वाणीचा दोष आहे. ज्ञानेश्वर माऊली विनलावा कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश वैष्णवलिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे मला वाटून एका वैष्णवलिका संभ्रम. जय विठ्ठल जय झाले.